भंडाऱ्यात ट्यूशन क्लासेसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुख्याधिकाऱ्यांची धडक तपासणी. अग्निशमन व बांधकाम परवानग्यांची चौकशी, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत. भंडारा शहरातील ट्यूशन क्लासेस व व्यावसायिक इमारतींमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नगर परिषद भंडारा क्षेत्रात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची ये-जा असते त्या परिसरातील विविध ट्यूशन क्लासेस आणि व्यावसायिक इमारतींची मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी अचानक पाहणी केली. या पाहणी दरम्यान संबंधित संस्थांकडे बांधकाम परवानगी, अग्निशमन विभागाची परवानगी तसेच इतर आवश्यक परवाने आहेत की नाही याची तपासणी करण्यात आली. ट्यूशन गल्ली परिसरातील मलन टॉवर, स्पार्क क्लासेस, गिर्हे पुंजे इंग्लिश क्लासेस, महालकर फिजिक्स क्लासेस, आयडियल अकॅडमी, कॅटलायझर क्लासेस व शिक्षा क्लासेस येथे अग्निशमन यंत्रणा उपलब्ध आहे की नाही याचीही पाहणी करण्यात आली. सदर इमारती अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अधिकृत व सुरक्षित आहेत का याबाबत संबंधितांना नोटिसा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय उच्च दाब विद्युत वाहिनीखाली सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाचीही मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, नगर रचनाकार पवन कनोजे, अग्निशमन अधिकारी समीर गणवीर व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोकाट चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान संबंधित बांधकामाच्या परवानगीबाबत समाधानकारक माहिती उपलब्ध न झाल्याने मालमत्ता धारकांना नोटीस बजावून पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान भंडारा शहरातील अनेक ट्यूशन क्लासेसमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे प्राथमिक पाहणीतून स्पष्ट झाल्याचं सांगण्यात येतंय. विशेषतः राजीव गांधी चौक परिसरातील काही ट्यूशन संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र समोर आलंय. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही. आवश्यक परवानग्या व अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या संस्था व इमारतींवर कठोर कारवाई करण्यात येईल. अलीकडेच देशात घडलेल्या अग्नितांडवाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेसमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केलंय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. शहरात असणाऱ्या ज्या कोचिंग क्लासेस आहे त्या कोचिंग क्लासेसमध्ये खूप मुलं शिकतात, त्यामुळे अनेक मुलांचे या ठिकाणी फुटप्रिंट्स आहे. तर त्या ठिकाणी त्या बिल्डिंग्स ज्या ठिकाणी कोचिंग क्लासेस सुरू आहे त्या बिल्डिंग्स MRTBच्या नॉर्म्सनुसार बांधले आहे किंवा कसे, किंवा त्या बिल्डिंगला फायर कंप्लायंट बिल्डिंग आहे की नाही हे तपासण्यासाठी मी व्हिजिट केली असता मला त्या क्लासेसच्या ज्या कंप्लायन्स झालेल्या बिल्डिंग नाही आहे त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहोत. त्यामुळे आम्ही शहरातल्या प्रत्येक जे इन्स्टिट्यूट्स असतील, हॉस्पिटल्स असतील, कोचिंग क्लासेस असतील किंवा ज्या ठिकाणी फुटप्रिंट जास्त आहे आणि अशी फायरची वगैरे घटना घडू शकते त्या सगळ्या इमारतीचं आम्ही फायर ऑडिट आणि स्ट्रक्चर ऑडिट करणार आहोत आणि ज्या जबाबदार असणारे किंवा ज्याच्यामध्ये फॉल्ट आढळून येईल त्यांच्यावर कडक कारवाई याद्वारे आम्ही नगरपालिकेद्वारे करणार आहोत.